सावधान, सुपारीबाजांचा सुळसुळाट, एजंट सक्रिय, लाखोंची बोली, खुलास सौदा, अमिषाला अफवांना बळी न पडण्याचे आवाहन. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कनिष्ठ लिपिक आणि शिपाई भरतीसाठी सुपारीबाज एजंटांचा सुळसुळाट झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. या एजंटांपासून उमेदवार, त्यांचे पालक, मित्र, परिवाराने सावध राहण्याची गरज असल्याचं खाजगीत बोललं जात आहे. उमेदवारांची दिशाभूल करून लाखो रुपये उकळले जाऊ शकतात अशी भीती आता व्यक्त होते. खुला सौदा, लाखोंची बोली असे बोलले जात आहे. बँकेत अनेक दिवसांपासून कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. बँक कर्मचारी संघटनेच्या सततच्या मागणीनंतर संचालक मंडळाने भरती प्रक्रिया सुरू केली आहे आणि त्यात कायदेशीर आणि राजकीय अडथळे आले. ते पार केल्यानंतर आता प्रत्यक्ष परीक्षेची वेळ आली असताना पुन्हा एकदा चर्चेचे पेव फुटले आहेत. एका जागेसाठी लाखो रुपयांचे दर काढण्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. अनेक एजंट सक्रिय झालेले आहेत. ते उमेदवारांच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेत आहेत. किती काढता येतील की याची चाचपणी सुरू आहे. 6 महिन्यांपूर्वी जिल्हा बँकेने नोकर भरतीचा प्रस्ताव तयार करून कंपनी निश्चित केली होती. मात्र आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेऊन भरती प्रक्रियेवर हरकती घेतल्या. त्यानंतर राज्य सरकारने ठराविक 3 कंपन्यांमार्फतच भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा अध्यादेश काढला. त्यानुसार जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने IBPS या पारदर्शक परीक्षेसाठी ख्यातनाम संस्थेमार्फत प्रक्रिया पुढे नेण्याचा निर्णय घेतला. त्यालाही विरोध होऊन सहकार विभागामार्फत स्थगिती आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र बँकेने न्यायालयात धाव घेतल्यानंतर स्थगिती उठवली आणि भरतीचा मार्ग मोकळा झाला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.